आणि ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवत होते आणि खऱ्या अखेर चांगल्या पद्धतीची चालू झाली आणि त्याचं खरं श्रेय मी ताईंना देते। आज मला आवर्जून सांगावं असतील, भाजप असतील, त्यासुद्धा नगरसेविका आहेत, तर त्यासुद्धा ताईंना मानणाऱ्या आहेत आणि ते त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं। आज आपल्याला अभिमानानं हे सुद्धा सांगावं वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये मी त्या ठिकाणी हेच आवर्जून सांगितलं होतं की ज्या पद्धतीचं काम होऊ नये या दृष्टिकोनातून आपल्या राष्ट्रवादीची भूमिका ही चांगली असली पाहिजे। सर्वांनी आपल्या ठिकाणी काही जणांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आपापले मत परिवर्तन त्या ठिकाणी हे केलेलं आहे, परंतु काही का असे ना, शेवटी श्रेष्ठ जण जे निर्णय घेतात तो पहिल्यांदा व्यासपीठावर आल्यावर सुद्धा मला कधी सुद्धा असं भीती वाटली नाही, कारण कायम ताई समोर असल्यामुळे मला एक आत्मविश्वास वाढत गेला। आज मी त्या ठिकाणी भाषणामध्ये हे सांगू शकते की आपली महानगरपालिका ही एकमेव देशातील पहिली महानगरपालिका आहे की ज्यांनी मराठी भाषा संवर्धन त्याचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। आणि हे जे पॉईंट आहेत महत्त्वाचे ते कायम ताई सांगत असतात की आपल्याला हे केलं पाहिजे, आपल्याला ते केलं पाहिजे आणि त्याच्या विषय आहेत ते कायम ताई मला त्या ठिकाणी सांगत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक एक पाऊल पुढे चाललेलो आहोत। निश्चितपणे त्यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं आहे, त्यामुळे पुनश्च एकदा सर्व पुन्हा 70% झाले, आता 30% आपल्या फक्त आभार मानायचं एक गोष्ट कारण तुम्ही दाखवलेलं प्रेम जे आहे आणि आपुलकी आहे। निश्चित किती गेले 2.5 वर्ष अध्यक्षपद भूषवत असताना अतिशय चांगली साथ तुम्ही सगळ्यांनी दिली, पण आपलं सगळ्यांचं ध्येय असतं की आपण समाजाचं भलं केलं पाहिजे आणि तोच दृष्टिकोन ठेवून मला वाटतं आपण पुढे गेलो तर कुठल्याही व्यत्ययमध्ये आले, कुठल्याही अडचणी आल्या तर त्याच्यावर निश्चितपणे मात करू शकतो। हा अनुभव किंवा हा धडा मी शिकलेले आणि तुम्ही सुद्धा कदाचित आता ह्या अनुभवाने शिकला असाल। मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाचं हित हे जर डोळ्यासमोर ठेवलं, पूर्वी गांधीजींनी सांगितलं की एखादी अडचण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्यामध्ये त्यावेळेला शेवटच्या माणसाचा प्रश्न काय आहे त्याच्या प्रश्नाला आपण संबोधतोय का हा स्वतःला प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर तुम्हाला निश्चित मिळेल। आणि मला वाटतं तोच जर आपण विचार आपल्यामध्ये ठेवला तर मला वाटतं या सगळ्या अडचणींना मात करू शकू। मला एकच तुम्हाला सांगायचं की आता आपल्याला ह्यापुढे ह्यांनी असं म्हटलं होतं पूर्वी म्हणून आपण त्याच्यावर डूब धरायची असं बिलकुल आपल्याला करायचं नाहीये। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब आहे आणि आपल्याला मगाशी मला वाटतं पंडितनी सांगितलं की आपल्याला आदरणीय दादांना ह्या राज्याचं मुख्यमंत्री बघायचंय, आपल्याला साहेबांना सुद्धा उच्च पदावर बघायचंय आणि असं असताना आपला जो विचार आहे जर आपल्याला त्या पद्धतीचं चित्र बघायचं असेल तर आपल्याला स्वतःचे मतभेद सगळे बाजूला ठेवावे लागतील। आपण सगळेच कोण 100% शुद्ध चांगले आहोत किंवा सगळेच आपण गुणसंपन्न आहोत असं नाहीये ना, माझ्यामध्ये पण गुणदोष असतील, पंडितमध्ये असतील, आपल्या सगळ्यांमध्ये गुणदोष आहेत, पण त्या दोषांना बाजूला ठेवूया। ते आपल्याला वैयक्तिक स्वार्थ आपल्याला जे उद्देश गाठायचे आहे ते जर आपण सगळ्यांनी आपल्या चांगले जे विचार आहेत ते एकत्रित करून पुढे गेलो तरच ह्या गोष्टी आपण बघू शकू। आपल्याला आदरणीय पवार साहेबांनी पक्षाने भरभरून दिलेलं आहे, मिळते काहींना नाही मिळत, यावेळेला नाही मिळाली पुढच्या वेळेला मिळते, पण हे सगळं मिळू शकतं का तर साहेबांनी आपल्याला हे भरभरून। मी आता खासदार म्हणून गेले 1 वर्षाहून जास्त ज्या वेळेला राज्यसभेमध्ये फिरते किंवा इतर खासदारांमध्ये फिरते त्यावेळेला पवार साहेबांबद्दल इतकी प्रचंड आपुलकी लोकांची आहे। जे आम्ही अमेरिकेला 10 MPs गेलो होतो त्यावेळेला सुद्धा ते सगळे 9 जण मला सारखे सांगायचे की तू अतिशय भाग्यवान आहे की तुला इतका छान नेता मिळालेला आहे। आणि खरोखरीच आपल्याला तर हे माहितीच आहे, पण इतर खासदारांना इतर पक्षाच्या खासदारांना हे वाटणं हे खूप अवघड आहे, हे तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात पण येणार नाही। एक वडीलधारी अतिशय मनापासून आपल्यावर सगळ्यांवर प्रेम करणारे असे व्यक्तिमत्व आहे आणि दादांचं सुद्धा धडाडी ह्या राज्यामध्ये इतकी प्रचंड आहे की आपल्याला त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचंच आहे, पण ह्याच्यामध्ये मतभेद करून आपण जर सगळे वेगवेगळे व्हायला लागलो तर मला वाटतं हे उद्दिष्ट आपण गाठू शकणार नाही। माझ्यात असतील दोष जरूर येऊन मला सांगा की हे ताई तुमचं आम्हाला पटत नाही, आपण दुरुस्त करू। तुमच्यात काय असेल तर मी तुम्हाला सांगेन की स्वयंसो हे तुमचं चुकतंय, पण त्याच्यात माझं काय वैयक्तिक स्वार्थ नाहीये किंवा तुम्हाला मला खाली खेचायचं नाही, आपल्याला सगळ्यांना मिळून चांगलं काम करायचंय, हाच उद्दिष्ट त्याच्यामध्ये आहे।
तर दादांनी आणि साहेबांनी ऍक्च्युली हे तुम्हाला काल कळलं, पण साहेबांनी आणि दादांनी मला 3 महिन्यापूर्वी सांगितलं. पण निश्चितपणे कारण मी सारखी दादांच्या आणि साहेबांच्या मागे लागले होते की दादा प्लीज चेंज करा, दुसरं कोणतरी अध्यक्ष द्या शहराला, माझं झाली माझी टर्म, आता दुसरं कोणतरी द्या. पण हा जो विश्वास पुन्हा एकदा माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी साहेबांचे आणि दादांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानते. जे का मी कधी कधी सगळ्यांना रागवत असते, मास्तरीण म्हणून काही काय मला म्हणणार. सगळीकडे बघा आवाज केला पदावर परत आपली नियुक्ती झालेली आहे, सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे. तर आपल्या काय भावना आहेत आज या ठिकाणी? गेले 2.5 वर्ष निश्चितपणे पक्षाने मला जी जबाबदारी दिली ती अतिशय चोख पद्धतीने पार पाडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. गेले 2.5 वर्ष हे सुद्धा पाहिलं की कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि ज्या आपुलकीने पक्षासाठी सगळे झटलेले त्याबद्दल कायमच माझे आभार राहणार आहेत. यापुढेही काम करण्याची संधी आदरणीय दादांनी परवाच्या कार्यक्रमात जाहीर केली आणि आदरणीय साहेबांनी सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. त्याबद्दल मी एवढीच खात्री देऊ इच्छिते की निश्चितपणे चांगल्या पद्धतीने जो आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला 2.5 वर्ष त्याही जास्त जोमाने आता ह्यापुढेही आम्ही काम करू. पक्षांमध्ये सगळ्यांना एकत्रित घेऊन चांगल्या पद्धतीने पुणे शहरामध्ये गव्हर्नन्स चांगला कसा वाढेल. पण मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी आम्हाला निवडून दिलेले आहेत आमचे लोकप्रतिनिधी आणि त्याच्यानंतर अपेक्षासुद्धा आमच्याकडनं खूप आहेत. निश्चितपणे आम्ही सगळे मिळून पुणे शहराला चांगल्या पद्धतीचा गव्हर्नन्स कसा मिळेल, सुविधा कशा चांगल्या मिळतील, महानगरपालिकेच्या माध्यमातून वारंवार आम्ही आयुक्तांच्या मीटिंग्स घेत असतो आणि त्या पद्धतीचंच आम्ही अधिक जोमाने काम करू. पक्षाच्या लेवलला आदरणीय साहेबांनी आम्हाला एक मंत्र दिलेला आहे की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. महानगरपालिकेची किंवा कुठलीही निवडणूक आली की राजकारण होतच असतं, पण इतर वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने समाजकार्याचे अनेक कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेले 2.5 वर्ष घेण्यात आलेले आहेत. याही पुढे तसंच आम्ही काम चालू राहू. तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जे प्रश्न या समाजाचे आहेत या शहराचे ते सोडवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि पुन्हा एकदा अधिक जोमाने आम्ही काम करू एवढंच आश्वासन मी. मला वाटतं आता परत या मुद्द्याकडे आपण यायलाच नको, कारण दादांनी स्पष्ट केलेलं आहे की राज्य शासनाने एकदा निर्णय घेतल्यामुळे त्याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा होणं हे चुकीचं आहे. मला वाटतं हे मीडियाने सुद्धा आता पुन्हा त्याच्यावर सारखा हा इश्यू काढूच नाही, कारण ज्या विषयावर ऑलरेडी डिसिजन झालंय तो विषय पुन्हा काढणं आणि त्याच्यामुळे एनर्जी आणि टाईम वाया जाणं हे सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. आम्ही जे चांगली कामं करतोय शहरामध्ये ते आता हायलाईट होणं हे गरजेचं मला वाटतं. मग गरिबांसाठी असेल, महिलांसाठी असेल, अपंगांसाठी असेल, शहराचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांचे असतील, हे प्रश्न आम्ही सोडवण्यामध्ये पूर्वीसुद्धा कटिबद्ध ह्याही